नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, खंडोबा नवरात्र विशेष आज आपण बघणार आहोत. श्री मार्तंड भैरव अवतार कथा. दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता. या प्रदेशात मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता. त्याचा भाऊ आणि तो पराक्रमी होता. या राज्यात सुख व समृद्धी नांदत होती. देवराज इंद्रही त्यांना घाबरत असे. आपल्या शौर्याचा व समृद्धीचा त्यांना गर्व झाला होता. एकदा मल्ल शिकारीसाठी जंगलात जात असताना या परिसरातील सप्तऋषीचा आश्रम मल्लाच्या दृष्टीस पडला. अतिशय सुखात या आश्रमात ऋषी आपल्या परिवारासह नांदत होते. मल्लाने आपल्या सैन्यास हा आश्रम उद्ध्वस्त करण्यास सांगितले. सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले. त्यांची विटंबना केली. द्रव्य गायी याची लूट केली व आश्रम जाळले व मल्ल सैन्यासह निघून गेला. उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन एकमेकांना धीर देऊ लागले व स्थलांतरित होण्याचा विचार करू लागले. याच वेळी तेथे नारदांचे आगमन झाले. नारदांनी सर्व घटना ऐकली व त्यांना इंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला. ऋषी इंद्राकडे जाण्यास तयार झाले, पण ऋषी आपल्या परिवारांना कोठे सुरक्षित ठेवावे या काळजीत होते. नारदांनी त्यांना धवलगिरी पर्वताजवळील लवथळेश्वर येथे जाण्यास सांगितले. या ठिकाणी दुर्वास ऋषींचा शिष्य लव यांची तपोभूमी आहे. ही भूमी वरदान प्राप्त असून येथे दैत्य येऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचे परिवार सुखरूप ठेवा व इंद्राकडे जा. हे नारदांचे म्हणणे ऐकून ऋषींनी लवथळेश्वराला येऊन तेथील धवलगिरीजवळील दरीत आपले परिवार ठेवले. ऋषीमुनी आपले गाऱ्हाणे घेऊन इंद्राकडे गेले, पण इंद्राने मल्लाचा बंदोबस्त करण्यास असमर्थता दाखवली व विष्णूकडे जाण्यास सांगितले. ऋषी विष्णूंकडे गेले व आपली पीडा कथन केली. मणिमल्लास ब्रह्मदेवाने वरदान दिले असल्याने फक्त शंकरच आपणास मदत करू शकतात, तेव्हा आपण शंकराकडे जावे असे विष्णूंनी ऋषींना सांगितले. ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे निघाले. कैलासावर पोचल्यावर त्यांनी आपली पीडा शंकरांना कथन केली. हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपली जटा आपटली. त्यातून महाभयंकर महामारी उत्पन्न झाली. तिला तुपाने शांत करण्यात आले, म्हणून तिला धृतमारी नाव मिळाले. मणिमल्ला मर्दनासाठी शंकरांनी चैत्र पौर्णिमेस मध्यान्ही धवलगिरीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला व सर्व देवांना आपल्या सैन्यासह सज्ज होण्यास सांगितले व धवलगिरीवरून मारताना भैरवाची सेना देवसेनेसह मणिचूल पर्वताकडे निघाली. मार्तंड भैरवाची सेना येत असलेली समजताच मल्लानेही आपली सेना सज्ज केली व आपला प्रधान शर्भानन याला शिष्टाईसाठी इंद्राकडे पाठविले. शर्भानाने युद्ध न करण्याबाबत मल्ल व इंद्र यांच्यामधील समझोत्याची आठवण करून दिली. इंद्राने मी मार्तंड भैरवास युद्धास आणले असून त्यांच्या आदेशाने मी आल्याचे सांगितले व शर्भाननाला मार्तंड भैरवाशी चर्चा करण्यास सांगितले. युद्ध टाळावायचे असल्यास मल्लाने पाताळात निघून जावे अथवा युद्धास तयार व्हावे असे मार्तंड भैरवांनी शर्भानन यास सांगितले व शर्भाननाची शिष्टाई अयशस्वी झाली. मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरू झाली. इंद्र व निर्जरध्वंसी दैत्य यांच्यात युद्धास तोंड फुटले. घनघोर लढाईत इंद्राचे एका बाणाने निर्जरध्वंसी गतप्राण झाला व इंद्रास विजय मिळाला. दुसऱ्या दिवशी मल्लासुराने सेनापती खड्गदृष्ट याला रणात युद्धासाठी उतरविले. मार्तंड भैरवांनी कार्तिक स्वामीस त्याच्या प्रतिकारासाठी पाठविले. कार्तिकेय मयूरावर स्वार होऊन युद्धभूमीवर आला. खड्गदृष्ट व कार्तिकेय यांच्यात तुंबळ युद्ध झाले. खड्गदृष्टचे बाणांचे वर्षावाने कार्तिकेय घायाळ झाला, पण दुसऱ्याच क्षणी त्याने खड्गदृष्टवर शक्ती टाकली. त्या शक्तीने खड्गदृष्ट गतप्राण झाला व दैत्यसेना पळून गेली आणि कार्तिकेय विजयी झाला. खड्गदृष्ट पडल्यावर मल्लाने उल्कामुखास आपला सेनापती नेमला व उल्कामुख युद्धास आला.
त्याचा सामना करण्यासाठी मार्तंड भैरवाच्या आदेशाने गणपती युद्धास आला. उल्कामुखाचे बाणांनी गणपतीच्या रथाचे नुकसान झाले व त्याच्या प्रखर हल्ल्याने देवसैन्य पळू लागले. गणपतीने बाणांचा वर्षाव करून उल्कामुखाचा रथ नष्ट केला. त्याने गणपतीवर गदेने प्रहार केला. गणपतीने हा प्रहार उडविला व त्याला खाली पाडले. उल्कामुखाने सिंहरूप धारण करून गणपतीवर हल्ला केला. गणपतीने आपला दंड त्याचे छातीवर मारला व उल्कामुख गतप्राण झाला व गणपतीस विजय मिळाला. यानंतर मल्लासुराने कुंतलोमा या महापराक्रमी दैत्यास युद्धास पाठविले. त्याच्याबरोबर युद्ध करण्यास नंदी सिद्ध झाला. या दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. नंदीने सोडलेल्या महाहलाल अस्त्राने कुंतलोमा घायाळ झाला, पण पुन्हा सज्ज होऊन त्याने बाणांचा वर्षाव करून नंदीचा रथ मोडला. नंदीच्या एका बाणाने कुंतलोमाचा वेध घेतला व तो गतप्राण झाला. दैत्य सैन्य पळू लागले व नंदीस विजय मिळाला. दैत्य सैन्यात दुःखाची अवकळा पसरली. क्रोधित झालेला मल्लासूर स्वतःच युद्धास निघाला, पण मनीने आपल्या या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला. त्याचे सैन्य व आवेश पाहून देवसेनाही घाबरली. मणीबरोबर युद्ध करण्याचा निर्णय मार्तंड भैरवांनी घेतला व ते रणात उतरले. मार्तंड भैरवांनी मणीवर गदा भिरकावली. त्याने ते अडवली व दोघांमध्ये भीषण युद्धास सुरुवात झाली. कोणत्याही शस्त्र व अस्त्र मारले तरी मणी लढतच होता. शरभ, घोडा यांची मायावी रूपे घेऊन त्याने मार्तंड भैरवास जेरीस आणले. शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूल सोडला. तो मणीच्या छातीवर आदळला व मणी कोसळला. मार्तंड भैरवांनी त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला. या स्पर्शाने मणीतील सद्विवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली. आपल्या युद्धकलेने व स्तुतीने मार्तंड भैरवास त्याने संतुष्ट केले. संतुष्ट मार्तंड भैरवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. मणीने मार्तंड भैरवांचा पाय आपल्या मस्तकी कायम असावा व माझे स्थान तुझ्या जवळ असावे असा वर मागितला. मार्तंड भैरवांनी तथास्तु म्हटले आणि मणीने प्राण सोडला. मणिवधानंतर मार्तंड भैरवांनी शिष्टाईसाठी विष्णूंना मल्लासुराकडे पाठवून मल्लासुरास पाताळात जाण्यास सांगितले. मल्लासुराने ही शिष्टाई फेटाळून तो युद्धास तयार झाला. आपल्या परिवाराला उलूक नावाच्या दैत्याचे स्वाधीन करून मल्ल मोठ्या शक्तीने युद्धास निघाला. देवसेनाही सज्ज झाली. भीषण युद्धास सुरुवात झाली. वीरभद्राने मोठा पराक्रम केला व मल्लासुराचा सेनापती कोलासूर याचा वध करून त्याने केलेल्या व्यूहरचनेचा विध्वंस केला. मार्तंड भैरवांनी द्रुतमारीस युद्धाची आज्ञा दिली व तिने दैत्य सैन्य गिळण्यास सुरुवात केली. आपल्या सेनेचा नाश पाहून मल्लासुराने तिच्यावर गदेने प्रहार केला व दोघांचे युद्ध सुरू झाले. मल्लासुराने तिच्यावर बाणांचा वर्षाव केला व ती मूर्छित होऊन पडली व शिवचरणी लीन झाली. मल्लासूर व मार्तंड भैरवाचे युद्धास सुरुवात झाली. मार्तंड भैरवाने बाण सोडले. मल्लासुराने ते निवारले व अस्त्रांच्या युद्धास सुरुवात झाली. दोघेही एकमेकांवर अस्त्र सोडित व प्रतिअस्त्राने त्याचा प्रतिकार करीत होते. शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला. मल्लासुराने अनेक अस्त्रांनी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला. दैत्यसेना पळू लागली. वीरभद्रांनी त्या सेनेचा संहार केला. कोसळलेल्या मल्लासुराचे मस्तकावर मार्तंड भैरवांनी आपला पाय ठेवला. त्या स्पर्शाने पावन झालेला मल्लासूर मार्तंड भैरवांची स्तुती करू लागला व तुझ्या नावाआधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे त्याने मार्तंड भैरवास सांगितले. मार्तंड भैरवांनी त्याला वर दिला व मल्लासूर शिवतत्वात विलीन झाला. मल्लासुराच्या वधाचे वृत्त ऐकून त्याचे कुंभ, शूलधर, देवगंधर्व, लोहगल व महाबाहू हे 5 पुत्र पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी रणात आले, पण मार्तंड भैरवांनी त्यांना पर्वत बनवले. पुढे उलुकाने मल्ल स्त्रियांसह मार्तंड भैरवांची विनवणी केली व 5ही मल्लपुत्रांना जीवदान मिळाले
व ते सर्वजण पाताळात जाऊन राज्य करू लागले. सर्वत्र आनंद झाला. देवगणांनी पुष्पवृष्टी केली. लोक व ऋषीगण भयमुक्त जीवन जगू लागले. मित्रांनो, दैत्यासुरांचा संहार करण्यासाठी खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा, तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत आणि भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद म्हणून मार्तंड भैरव ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांग भलं अशी आरोळी अन सोबत उधळले जाणारे भंडार खोबरं हे चित्र दिसलं की लोकदेव खंडोबा मल्हारी म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे हे लक्षात येते. या मल्हारी म्हाळसाकांतांची अनेक स्थानं असली तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा हीच ओळख जनमानसात रुजली आहे. तरी जेजूरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेले कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे. पण मित्रांनो, नवीन जेजुरी व जुनी जेजुरी याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आणि जुन्या जेजुरीवरून म्हणजेच कडेपठारावरून देव नवीन जेजुरीवर कसा आला याबद्दलही एक कथा आहे. खूप वर्षापूर्वी सुपे पारगणामध्ये खैरे नावाचे एक भक्त राहत होते आणि ते खंडोबा देवाचे भक्त होते. दररोज करेचे पाणी घेऊन जुन्या गडावर म्हणजेच कडेपठारावर जात होते आणि दररोज देवाला करेचे पाणी घालत होते. देवाची पूजा अर्चा करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. ते 12 महिने करेचे पाणी नदीतून नेऊन रोज गडावर पायी जाऊन देवाची पूजा करीत असत. मग कालांतराने ते वृद्ध झाल्यावर त्यांना ते शक्य होईना, त्यामुळे तेथे जाऊन पूजा करणे शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांनी खंडोबा देवाला विनंती केली की मी आता थकलो असून यापुढे माझ्या हातून ही सेवा होणे शक्य वाटत नाही. तेव्हा तू माझ्या घरी चल. तेव्हा देवाने त्यांचे हे म्हणणे मान्य केले व देव त्याला म्हणाले की मी तुझ्यासोबत येतो, पण तुझ्या घरी जाईपर्यंत कुठेही मागे वळून बघायचं नाही. ज्या ठिकाणी तू मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी थांबेन. तेव्हा खैरे पुढे जात होते व देव पाठीमागे होते. पुढे जात असताना नवीन गडावर गेल्यावर खैरे यांना शंका आली की देव येत तर नाहीत ना, व त्याने मागे वळून पाहिले व देव तिथेच थांबला. तेव्हापासून खंडोबा देवाचे वास्तव्य मल्हारी मार्तंड या गडावर झाले व त्यांचे मंदिरही तेथेच बांधण्यात आले. त्यालाच नवीन जेजुरीगड असे म्हटले जाते. अजून एक कथा याबद्दल आहे की खंडोबा हे कडेपठारावर का आले. खंडोबा हे महादेवाचा अवतार आहेत. खूप वर्षाआधी लवथळेश्वर या ठिकाणी डोंगरावर मोठे ऋषीमुनी राहत होते आणि त्या ऋषीमुनींना 2 राक्षस मनी आणि मल्ल यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी लवथळेश्वर येथे शंकराची आराधना केली. तेव्हा महादेव यांनी खंडोबा यांचा अवतार घेऊन तेथे प्रकट झाले आणि त्यांनी काळभैरवाचा अवतार घेतला. हाती खडक घेतलं आणि जुन्या पठारावर म्हणजे कडेपठारावर त्या राक्षसांचा वध केला. म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत आणि मनिमल्ल यांचा वध केला म्हणून मल्हारी ही नावं प्रचलित आहेत. कालभैरव म्हणजे मार्तंड भैरवाच्या 2 पत्नी आहेत. एक म्हाळसा जी लिंगायत समाजाची होती आणि लिंगायत समाज हा नेवाशी या ठिकाणी होता. निवाशी या ठिकाणी मोठे व्यापारी होते आणि आपल्या मुलीचे लग्न खंडोबाशी झाले असे त्यांना स्वप्न पडले. तेव्हा ते देवाकडे गेले व म्हाळसा आणि खंडोबाचे लग्न ठरले आणि पौर्णिमेला पाली या ठिकाणी लग्न झाले. पण पुढे काही काळातच धनगराची मुलगी बानू ही खंडोबाला दर्शनाला आली. तेव्हा देवाने तिला बघितलं आणि दोघांचे प्रेम झाले आणि देवाला बाणाईसोबत लग्न करायचे होते. पण लग्न करणार कसे? मग एक दिवस म्हाळसेसोबत सारीपाटचा डाव ठरला. तेव्हा म्हाळसेने वचन दिले की देवाने हा डाव हरला तर त्यांना 12 वर्षे वनवास करावा लागेल आणि तसंच झालं. देव सारीपाटाचा डाव हरले व वनवासात निघून गेले. नंतर देव वेगळे रूप घेऊन बाणाईच्या घरी गेले व त्यांच्या बाबांची मेंढरे सांभाळू लागले. एक दिवस त्यांनी सर्व मेंढरे मारून टाकली व बाणाईच्या बाबांना म्हणाले की तू तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे, मगच ही मेंढरे जिवंत होतील. यामुळे बाणाई व खंडोबाचे लग्न झाले अशी कथा सांगितली जाते. सर्व हिंदू धर्माचे लोक हे या देवाची अतिशय भक्ती करतात व वर्षातून एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो,
आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.